आज गीताताई यांच्या छोट्या मुलाचा शेखरचा विवाह होता। गीताताई खूप खुश होत्या, परंतु शेखर खुश नव्हता। त्याला त्याच्या मोठ्या भावाची खूप आठवण येत होती। सगळे पाहुणे हे विचारत होते की मोठा मुलगा आणि मोठी सून लग्नाला का आली नाहीत। सगळ्यांचे प्रश्न ऐकून गीताताईला खूप त्रास होत होता। खरं कारण गीताताई कोणाला सांगू शकत नव्हत्या। त्या मुद्दाम लोकांना सांगत होत्या की मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे ते दोघे लग्नाला येऊ शकत नाहीत। मुलांच्या परीक्षा संपल्यावर ते लगेच येणार आहेत, पण पाहुणे एवढ्यावरच गप्प बसणार नव्हते। ते एकमेकांमध्ये कुजबुज करू लागले। त्यांना त्यांच्यावर संशय येत होता। त्यांना वाटत होतं की कदाचित त्यांचं मोठ्या सुनेसोबत जमत नसेल, त्यामुळे ती लग्नाला येण्यासाठी नकार देत असेल। कोणी म्हणत होते की गीताताई स्वभावाने खूप कठोर आणि कडक आहेत, त्यामुळे घाबरत असेल, त्यामुळे ती इकडे त्यांची सून आली नाही। यांच्या स्वभावामुळे तुम्ही बघत राहा, लहान सून पण यांच्यापासून लांब जाणार आहे। लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गीताताई लग्नाच्या तयारी करत होत्या। धूमधडाक्यात एकदाचं शेखरचं लग्न झालं। आपला मोठा भाऊ आपल्या लग्नात नाही हे दुःख मनात ठेवून शेखर लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला घरी घेऊन आला। शेखरला घरातील प्रत्येक गोष्टीबाबत माहीत होतं। त्याला माहीत होतं की घरात त्याची आई आणि वहिनी या दोघींमध्ये नेहमी तू तू मी मी होत असतं। छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठी भांडणे निर्माण होत होती। त्याला सर्व काही माहीत होतं। एवढं मोठं काही कारण नसताना परंतु विनाकारण ते सगळे एवढे मोठे कारण बनवत होते। अशा प्रकारे दररोज सासूसुनामध्ये महाभारत घडत होतं। शेखर नेहमी काळजीत असायचा। शेखर त्याच्या आईचा स्वभाव बदलू शकत नव्हता आणि त्याला वडील पण नव्हते की जे ते आईला समजावतील। शेखरला वाटत होतं की माझी बायको कल्पना समजूतदार, सुशील आणि संस्कारी असायला पाहिजे, कारण तो जास्त करून कल्पनाला ओळखत नव्हता, कारण दोघांचं लग्न अरेंज मॅरेज झाले होते। शेखरने सगळं देवाच्या भरोश्यावर सोडलं होतं। त्याने विचार केला होता की त्याच्या बायकोला कल्पनाला आधीच सांगून ठेवायचं की आई काही बोलली तरी ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं। आईच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही असं त्याने ठरवलं होतं। ठरल्याप्रमाणे त्याने रात्रीच्याला कल्पनाला सगळं काही सांगितलं। तो तिला म्हणाला की हे बघ कल्पना, आता या घराला तुला एकटीला सांभाळायचं आहे। कल्पना मध्येच शेखरला म्हणाली, मोठे भाऊजी आणि मोठ्या जाऊबाई लग्नाला का आले नाहीत? शेखरने काही न लपवता कल्पनाला सगळं काही सांगितले। शेखर म्हणाला की कल्पना, आई आणि वहिनीमध्ये कसलं जमत नाही। त्या दोघींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठे भांडण होत असतात। एके दिवशी तर आईने हद्दच पार केली। वहिनीची एवढी चूक होती की वहिनी आंघोळ न करता किचनमध्ये आली होती आणि त्यामुळे त्या दोघींमध्ये खूप वाद झाले आणि त्या वादामध्ये आई असं काही म्हणाली की ते आईने म्हणायला पाहिजे नव्हतं। कल्पना म्हणाली की सासूबाई मोठ्या जाऊबाईला अशा काय म्हणाल्या? आई रागात वहिनीला म्हणाली की माझ्या घरातून निघून जा आणि मी मरेपर्यंत तुझं तोंड मला दाखवू नकोस। मोठा दादा पण घरीच होता। त्याने पण सगळं काही ऐकलं होतं। त्याला खूप राग आला। तो बाहेर आला आणि आईला म्हणाला की आई हे तू हे काय बोलत आहेस? हे बघ आई, तू रागात आहे, आधी शांत हो। आई दादाला पण म्हणाली की तू पण बायकोचा बैल बनला आहे, तू पण तुझ्या बायकोसोबत या घरातून निघून जा। आईचे कडवट बोलणं ऐकून वहिनी आणि दादा दोघे पण रडत होते आणि आई रागात त्यांना भरपूर काही बोलत होती। बस त्यानंतर त्या दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला। रोज रोज भांडणामुळे ते दोघे खूप कंटाळले होते। एका शहरात राहून वेगवेगळे राहणे ऐवजी मोठ्या दादाने त्याचं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात करून घेतलं, कारण दादाला वहिनीचा त्रास दिसत होता। तो रोज रोज तो त्रास पाहू शकत नव्हता। थोडी चूक वहिनीची पण होती। जी गोष्ट आईला पसंत नाही ती गोष्ट वहिनीने करायला नव्हती पाहिजे। वहिनी नेहमी आईच्या बोलण्याच्या विरुद्ध काम करत होत्या। वहिनीमध्ये चलाकी आणि सहनशीलता
कमी होती. कल्पना मध्ये म्हणाली, हो शेखर, तुम्ही बरोबर बोलत आहात. टाळी कधी एका हाताने वाजत नसते. कल्पना दादाला आणि वहिनीला आईचे ते शब्द टाचणीप्रमाणे टोचले. त्यामुळे त्यांनी घर सोडलं. माहीत नाही त्या बोलल्यामुळे आईला आजपर्यंत पश्चाताप होत आहे का नाही. कल्पना कडवे बोल एका बाणाप्रमाणे आपल्या हृदयाला वेदना देत असतात. एकदा तोंडातून गेलेले शब्द नंतर कितीही काही प्रयत्न केला तरी व्यवस्थित होत नाही. आणि असंच वहिनी आणि दादासोबत घडले आहे. कल्पना, मी तुझ्याकडून ही अपेक्षा ठेवतो की यापुढे तू सगळं काही तुझ्या हुशारीने सांभाळून घेशील. कारण मी खूप अपेक्षा ठेवल्या आहेत की माझी बायको सगळं काही व्यवस्थित करेल. वहिनी आणि दादा तर आईला सोडून गेले आहेत, पण आपण आईला एकटीला सोडून जाऊ शकणार नाही. काही झालं तरी आपल्याला आईपाशीच राहावे लागणार आहे. कल्पना, तू आईचा राग सहन करू शकशील का? कल्पनाने शेखरचा हात हातात घेतला आणि म्हणाली की शेखर, तुम्ही काळजी करू नका. याकडून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. कल्पना म्हणाली की शेखर, अजून पण सासूबाई त्यांच्या मोठ्या सुनाला आणि मुलाला काय म्हणाल्या याबद्दल काहीच वाटत नाही का? शेखर म्हणाला की माहीत नाही ग कल्पना, नेहमी आईच्या मनामध्ये काय सुरू आहे. मी आईला खूप वेळा सांगितलं की दादाला आणि वहिनीला फोन करून आपल्याकडे बोलव, पण आई तिच्या हट्टावर कायम आहे. शेखर आणि कल्पनाच्या आयुष्याची सुरुवात याच गोष्टीने झाली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी कल्पना शेखरला म्हणाली की बरं झालं शेखर, तुम्ही मला सगळं काही सांगितलं. यामुळे मला आता आईचा स्वभाव पूर्णपणे माहीत झाला आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे वागण्यासाठी मला सोपे जाईल. मी आता त्यांच्याप्रमाणेच वागणार आहे. थँक्यू कल्पना. खरंच आता माझ्या डोक्यावरील ओझं फार कमी झालं आहे. कल्पनाने शेखरला आश्वासन तर दिलं होतं की मी सगळं ठीक करते, परंतु तिच्या मनात एक वादळ निर्माण झालं होतं की आता पुढे काय होणार आहे. अनेक प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत होते. ती विचार करते की खरंच सासू एवढ्या रागीट स्वभावाची आहे म्हणल्यावर कसं होईल. 9-10 दिवस गीताताईने त्यांच्या लहान सुनेला खूप प्रेम दिलं, परंतु हळूहळू त्या त्यांचं खरं रंग तिला दाखवू लागल्या. हळूहळू आता तिला त्या टोमणे देऊ लागल्या. शिवाय तिच्या कामात कमीपणा तिला दाखवू लागल्या. तिने बनवलेल्या जेवणाला नावे ठेवणे हळूहळू आता सगळं सुरू झालं होतं. शेखरने सांगितल्याप्रमाणे कल्पनाने सासूबाईच्या बोलण्याकडे जरा पण लक्ष दिलं नाही. असेच दिवस चालू होते. सासूबाईचा कडवट बोलणं कल्पना हसून घालत होती, पण कधी कधी तिला खूप वाईट वाटायचं. त्यामुळे ती एकटीच बसून रडत असायची आणि सगळ्यांसमोर ती तिचा हसरा चेहरा घेऊन येत असायची. एवढी चांगली सून मिळून पण गीताताईच्या स्वभावामध्ये काहीच फरक पडला नाही. मोठ्या सुनाला आणि मुलाला गमावलं आहे तरी पण त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. गीताताईचा स्वभाव वारंवार अजूनच कठोर बनत चालला होता. त्यामुळे आता कल्पनामधली सहनशक्ती पण संपत आली होती. शेखर पण आता दोघींकडे लक्ष देऊन असायचा. त्याला माहीत होतं की आपली बायको आईचं सगळं बोलणं सहन करत आहे, पण तिचे अश्रू त्याच्यापासून काही लपून राहत नव्हते. तेव्हा काळजी शेखरला लागून राहत होती की आता या परिस्थितीला मी कसं तोंड देऊ. गीताताईच्या घराच्या पुढे एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडावर दररोज पाखरे येऊन बसत होती. त्या पाखरांसाठी दररोज गीताताई दाणे टाकत होत्या. आज पण त्या रोजच्या प्रमाणे दाणे टाकायला झाडापाशी गेल्या, पण रात्री आलेल्या वादळामुळे झाडाची सगळी पाने आणि फांद्या पडल्या होत्या आणि पाखरांची घरटे पण खाली पडून गेली होती. त्यामुळे पाखरे पण तेथून निघून गेले होते. झाडाची एवढी वाईट अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्या विचार करतात की पानांशिवाय आणि पक्ष्यांशिवाय हे झाड अपूर्ण आहे आणि घरटे पडल्यामुळे झाड सुनं सुनं दिसत आहे. या झाडाला आणि पक्ष्यांना पाहूनच त्यांना आनंद भेटत होता, परंतु आज त्यांना खूप दुःख झालं होतं. अचानक त्यांचं लक्ष घराकडे गेलं आणि त्यांच्या डोक्यात विचार आला की कदाचित या घरातली पण पाखरं
त्यांचं सुख शांती मिळवण्यासाठी हे घर सोडून दुसऱ्या घराकडे गेले आहेत. एका घरट्यावर मोठी सून, मोठा मुलगा आणि एक छोटा चिकू पण राहत होता. ते घरटं पण भुरकून निघून गेलं आहे. त्यानंतर त्यांना आठवलं की घरामध्ये छोटी सून आणि मुलगा आहे, त्यामुळे हे घर पण मला आता टवटवीत ठेवायचं आहे. हे झाड कसं आज एकटं पडलं आहे, तसं मला या घरात एकटं पडायचं नाही. आज पहिल्यांदा त्यांना मोठ्या मुलाची आणि मोठ्या सुनेची, नातवाची आठवण आली होती. त्यांना आज खूप आठवण आली होती. मन बेचैन होऊ लागलं होतं. त्यांना आता त्या काय बोलल्या याचा पश्चाताप होऊ लागलं. तन मन थरथर कापू लागलं. त्यांना आठवू लागलं की छोट्या छोट्या गोष्टीवरून मी मोठ्या सुनाचा अपमान करत होती, तिला ताने मारत होती, तिच्या प्रत्येक कामात कमीपणा तिला दाखवून देत होती, कधी तिला सुखाने राहून दिले नाही. आणि मी तसाच व्यवहार छोट्या सुनाबरोबर पण करत आहे. त्या विचार करत होत्या की पण मी हे सगळं का केलं? यातून मला काय मिळाले आहे? मी माझ्या सुनांना मुलीप्रमाणे प्रेम का देऊ शकली नाही? मी एवढा मूर्खपणा कशी करू शकते? पश्चातापाचे अश्रू आता त्यांच्या डोळ्यातून येऊ लागले. ते अश्रू पुसण्यासाठी त्यांच्यापाशी त्यांची लहान सून आणि मुलगा होते. पण जर माझ्या वागण्यामुळे लहान सून आणि मुलगा पण त्यांचं घरटं बनवण्यासाठी दुसरीकडे निघून गेले तर काय होईल? त्यांच्याशिवाय पण हे घर एकदम खाली खाली होईल. घरासमोरच्या झाडाने आज गीताताईंना त्यांची चूक दाखवून दिली होती. कदाचित याच दिवसासाठी रात्री खूप मोठं वादळ तेथून येऊन गेलं होतं. दुपारच्या वेळी गीताताई जेवण करायला बसल्या. आज पहिल्या वेळेस त्या कल्पनाला म्हणाल्या की अगं बाळा, भाजी तर खूप स्वादिष्ट बनवली आहे, मला तर खूप आवडली आहे. कल्पना आणि शेखर आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. आपल्या सासूच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकल्यामुळे कल्पना खूप आनंदी झाली. तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तिला वाटू लागलं की खरंच कदाचित आज भाजी खूपच स्वादिष्ट बनली असेल, त्यामुळे सासूबाई माझ्या जेवणात काहीच कमी काढू शकल्या नाही. सुनबाई सुनबाई म्हणून आवाज देणाऱ्या गीताताई आज तिला बाळा, कल्पना म्हणून आवाज देत होत्या. आपल्या सासूमध्ये परिवर्तन पाहून तिला खूप आनंद झाला. आज दिवसभर गीताताईने कल्पनाला कसलाच त्रास दिला नाही. घरातलं वातावरण एकदम समाधानी आणि आनंदी झाले होते. आणि हे वातावरण पाहून गीताताई पण आनंदी झाल्या होत्या. त्यांच्या मनावर पण कोणताच तणाव नव्हता. आज त्या स्वतःहून कल्पनाच्या कामामध्ये कमीपणा न काढता तिची तारीफ करत होत्या. गोड शब्द बोलण्यामुळे त्यांनाच प्रसन्न वाटत होतं. शिवाय कल्पनाला कामात गीताताई मदत करू लागल्या. तिच्यासोबत छान छान बोलू लागल्या. शेखर पण आता रोज कल्पनाला खुश पाहू लागला आणि तो पण खुश राहत होता. आणि हे खबर मोठ्या मुलापर्यंत आणि सुनापर्यंत पण पोहोचली होती. शेखरने गीताताईला सांगितलं की आई, दादाचा फोन आला होता, त्याने भेटायला बोलावलं आहे. मी विचार केला आहे की 2-3 दिवस त्याला भेटून यावे. गीताताई म्हणाल्या की थांब जरा. असं म्हणून त्यांनी त्यांचा मोबाईल घेतला. त्यांचा इगो, अहंकार, स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांनी त्यांच्या मोठ्या सुनेला फोन लावला आणि त्या हॅलो म्हणाल्या. तिकडून त्यांची मोठी सून पण हॅलो म्हणाली आणि 1 मिनिट दोघी पण शांत झाल्या. गीताताई यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं, पण सासूबाईचा आवाज आहे हे मात्र त्यांच्या मोठ्या सुनेला कळाले होते. तिकडून त्यांच्या मोठ्या सुनेचा आवाज आला, आई. आई हा शब्द ऐकून गीताताई मोठमोठ्याने रडू लागल्या. त्यांच्या तोंडून काही शब्दच फुटत नव्हते. तोपर्यंत तिथे कल्पना पण आली. स्वतःला सावरत गीताताई मोठ्या सुनेला म्हणाल्या की सुनबाई, मला माफ कर. फोन स्पीकरवर होता. त्यांचा मोठा मुलगा पण त्यांच्या मोठ्या सुनेपाशीच उभा होता. मोठी सून म्हणाली की आई, तुम्ही हे काय बोलत आहात? गीताताई म्हणाल्या की शेखरच्या लग्नात तुमच्या तिघांची खूप आठवण आली. मी रागात बोललेले शब्द माघारी घेत आहे. मी तुमची वाट पाहत आहे.
माहीत नाही माझ्या तोंडून असे शब्द कसे निघाले. मला माहीत आहे यामध्ये सर्वात जास्त चूक माझी आहे. तू गेल्यावर मला एवढं काही वाटले नाही, परंतु आता मला पश्चाताप होऊ लागला आहे. प्लीज मला माफ कर आणि माघारी निघून या. मी खूप वाईट सासू आहे. तिकडून मोठी सून म्हणाली, प्लीज आई असं वाईट बोलू नका आणि पहिलं तुम्ही रडणं बंद करा. आई, चूक आमची पण आहे. तुम्ही रागामध्ये बोलत होता हे आम्हाला समजायला पाहिजे होतं. असं तडकाफडकी निघून यायला नव्हते पाहिजे. जे झालं ते झालं. यापुढे आपण प्रेमाने राहू. आई, आम्ही सगळे तिकडे यायला तयार आहे. आणि गीताताईंनी फोन ठेवून दिला. त्यानंतर मोठ्या सुनाने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं तर तिच्या नवऱ्याच्या डोळ्यामधून अश्रू होते. ती त्याला म्हणाले की प्लीज रडू नका. मोठा मुलगा म्हणाला की तुला माहीत आहे या क्षणाची मी किती दिवसांपासून वाट पाहत आहे. कधी कधी कल्पनाच्या तोंडावरील दुःख पाहून हे घर सोडून जाण्याचा शेखरच्या डोक्यात विचार येत होता, पण तो विचार शेखरच्या डोक्यातून निघून गेला होता. आता रोज संध्याकाळी आपल्या बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून शेखर निश्चिंत झोपत होता. शेखर विचार करतो की जर आईच्या स्वभावामध्ये बदल झाला नसता तर हे घर उजाड होण्यापासून कोणीच वाचवलं नसतं. 2-3 दिवसांनी अचानक कल्पनाची तब्येत बिघडली आणि सासूच्या अनुभवी डोळ्यालाही समजलं की तिला दिवस गेले आहेत. सासूबाई तिची खूप काळजी घेऊ लागल्या. मोठ्या सुनाचा मुलगा शाळेत असल्यामुळे आता ते सध्या इकडे येऊन राहू शकत नव्हते, पण ते अधूनमधून सासूबाईला आणि शेखर कल्पनाला भेटायला येत होते. सगळ्या आनंदाने आपले क्षण घालवत होते आणि अशा प्रकारे सासूबाईंनी दाखवलेल्या समजूतदारपणाने हे कोळमडलेलं घर स्थिर झालं होतं. कशी वाटली कहाणी मित्रांनो? आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.